नमस्कार. चला तर मग एका एकदम मूलभूत पण तितक्याच इंटरेस्टिंग प्रवासाला सुरुवात करूया. प्रकाश आपल्याला आपल्या सभोवतालचं जग पाहण्याची शक्ती नेमकी कशी देतो हे आज आपण समजून घेणार आहोत. कधी विचार केलाय का की आपण ज्याला पाहणं म्हणतो ती प्रक्रिया नक्की घडते तरी कशी? म्हणजे ही स्क्रीन किंवा आपल्या आजूबाजूच्या वस्तू आपल्याला दिसतात तरी कशा? चला थेट याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. या सगळ्या प्रवासात आपण 4 मुख्य गोष्टी पाहणार आहोत. 1. प्रकाश आपल्याला दिसतो कसा? 2. तो कोणत्या नियमांचं पालन करतो? 3. आपला डोळा या प्रकाशावर प्रक्रिया कशी करतो? आणि 4. दृष्टीच्या पलीकडे पाहल्याचे मार्ग कोणते आहेत? तर मग आपण वस्तू पाहतो कशा याचं उत्तर खरं तर एका शब्दात आहे: परावर्तन. म्हणजे काय? तर जेव्हा कुठल्या तरी लाईट सोर्समधून आलेला प्रकाश, तो लाईट एखाद्या वस्तूवर आदळतो आणि तिथून परत आपल्या डोळ्यांत शिरतो, तेव्हाच ती वस्तू आपल्याला दिसायला लागते. इथे एक गंमत आहे. 2 प्रकारच्या वस्तू असतात. एक म्हणजे सूर्य किंवा समजा एखादी पेटलेली मेणबत्ती. या स्वतःचा प्रकाश निर्माण करतात. यांना म्हणतात स्वयंप्रकाशित. पण आपल्या आजूबाजूच्या बहुतेक वस्तू म्हणजे हे टेबल, पुस्तक, अगदी चंद्रसुद्धा ते स्वतः प्रकाश नाही तयार करत. ते फक्त दुसऱ्याचा प्रकाश आपल्यावर पाडतात, म्हणजे परावर्तित करतात. म्हणूनच त्यांना प्रकाशित वस्तू म्हणतात. ओके, तर प्रकाश वस्तूवर आदळतो आणि परत येतो. पण तो कसा वागतो? म्हणजे तो कुठल्याही दिशेने जातो की त्याचे काही नियम आहेत? हो, नक्कीच आहेत. आणि हे नियम खूपच इंटरेस्टिंग आहेत. हे नियम समजून घ्यायचे असतील तर आधी 3 गोष्टी माहीत हव्यात. बघा, जो किरण पृष्ठभागावर येऊन आदळतो त्याला म्हणतात आपाती किरण. तिथून जो परत जातो तो झाला परावर्तित किरण. आणि त्या पृष्ठभागाला बरोबर 90 अंशात असलेली एक काल्पनिक रेषा, तिला स्तंभिका असं म्हणतात. पहिला नियम तर अगदीच सोपा आहे. हे तिन्ही म्हणजे आपाती किरण, परावर्तित किरण आणि स्तंभिका हे नेहमी एकाच पातळीवर असतात, एकाच प्लेनमध्ये. असं कधीच होत नाही की एक इकडे गेला आणि दुसरा तिसरीकडेच. आणि दुसरा नियम, तो तर अजूनच भारी आहे. तो सांगतो की आपतन कोण आणि परावर्तन कोण म्हणजे स्तंभिका आणि येणाऱ्या किरणातला अँगल आणि स्तंभिका आणि जाणाऱ्या किरणातला अँगल, हे दोन्ही अँगल नेहमी, अगदी नेहमी सारखेच असतात. 30 डिग्रीवर प्रकाश टाकला की तो 30 डिग्रीवरच परत जाईल. 45 वर टाकलात तर 45 वरच परत जाईल. कमाल आहे ना? बरं, हे सगळं झालं आरशासारख्या एकदम गुळगुळीत पृष्ठभागाबद्दल. पण खरं तर आपल्या आजूबाजूला अशा वस्तू कितीशा असतात? बहुतेक तर खडबडीत असतात, नाही का? मग तिथे काय होतं? इथेच खरा फरक येतो, नियमित आणि अनियमित परावर्तनाचा. गुळगुळीत पृष्ठभाग म्हणजे आरसा, तो प्रकाशाला शिस्तीत एकाच दिशेने परत पाठवतो. म्हणूनच आपल्याला आरशात एकदम स्पष्ट प्रतिमा दिसते. पण खडबडीत पृष्ठभाग, जशी आपली भिंत, ती मात्र प्रकाशाला सगळ्या दिशांना विखरून टाकते. आणि म्हणूनच आपल्याला भिंतीत स्वतःचा चेहरा दिसत नाही. आणि विचार करा, जर एकापेक्षा जास्त आरसे एकत्र ठेवले तर मग तर एकाच प्रकाशाचा अनेकदा परावर्तन होतं. आणि याच तत्वावर तर तो आपला लहानपणीचा आवडता कॅलिडोस्कोप चालतो, ज्यात प्रकाशाचे कितीतरी रिफ्लेक्शन्स होऊन सुंदर नमुने तयार होतात. आतापर्यंत आपण पाहिलं की प्रकाश कसा प्रवास करतो. पण हा सगळा प्रकाश स्वीकारून त्यावर प्रक्रिया कोण करतं? तर ते करतं आपल्या मालकीचं सगळ्यात प्रगत असं ऑप्टिकल उपकरण, आपला डोळा. निसर्गाने बनवलेला एक अद्भुत कॅमेरा. चला या कॅमेराच्या आत एक फेरफटका मारूया. प्रकाश सर्वात आधी डोळ्याच्या पुढच्या पारदर्शक भागातून म्हणजे कॉर्नियातून आत येतो. त्यानंतर तो जातो बाहुलीतून पुढे. ही बाहुली म्हणजे आपल्या डोळ्याचं अपर्चर, जी प्रकाशाच्या तीव्रतेनुसार लहान मोठी होत राहते आणि आत किती प्रकाश घ्यायचा हे ठरवते. आणि बाहुलीच्या बरोबर मागे असतं डोळ्याचं भिंग. हे तर कमाल आहे. एक परफेक्ट ऑटोफोकस लेन्सच जणू. ते आपोआप आपलं लक्ष केंद्रित करतं आणि आत आलेल्या प्रकाशाला डोळ्याच्या मागच्या पडद्यावर म्हणजे दृष्टिपटलावर एकदम शार्प फोकस करतं. हा दृष्टिपटल किंवा रेटिना हा आपल्या डोळ्याचा सेन्सर आहे. जसा कॅमेरात असतो तसा. यावर लाखो प्रकाश संवेदनशील पेशी असतात. यांचं काम काय? तर प्रकाशाला थेट इलेक्ट्रिकल सिग्नल्समध्ये बदलायचं आणि ते सिग्नल्स मेंदूकडे पाठवायचे दृक्चेतातंतूद्वारे. पण ह्यात एक गंमत आहे माहितीये. ज्या ठिकाणी हे सगळे नर्व फायबर्स एकत्र येऊन मेंदूकडे जातात तिथे एकही प्रकाश संवेदनशील पेशी नसते. या जागेला म्हणतात अंधबिंदू. म्हणजे खरं तर आपल्या नजरेत एक छोटासा ब्लॅक होल असतो, पण आपला मेंदू इतका हुशार आहे की तो आजूबाजूची माहिती घेऊन ती जागा भरून काढतो आणि आपल्याला ते जाणवत सुद्धा नाही. पाहण्याची ही नैसर्गिक प्रक्रिया खरंच अद्भुत आहे. पण जेव्हा यात काही अडचण येते तेव्हा माणूस म्हणून आपली खरी हुशारी पणाला लागते. आपण त्यावर मात करण्यासाठी नवनवीन मार्ग शोधून काढतो.
याचंच एक सर्वोत्तम उदाहरण म्हणजे लुई ब्रेल. विचार करा, लहानपणीच दृष्टी गमावल्यानंतर त्यांनी हार नाही मानली. उलट त्यांनी दृष्टीहीन व्यक्तींना स्पर्शाने वाचता यावं यासाठी एका अशा प्रणालीचा शोध लावला जिने अक्षरशः क्रांती घडवली. ब्रेल लिपीची रचना इतकी साधी आहे आणि तरीही प्रभावी आहे ना. फक्त 6 उंचवट्याच्या टिंबांच्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्सचा वापर करून 63 वेगवेगळी चिन्ह तयार केली. यात अक्षरं, संख्या, विरामचिन्ह सगळं काही आलं. स्पर्शातून ज्ञानाचं एक नवं जगच खुलं झालं. आणि या शोधाचा प्रभाव किती जबरदस्त होता हे हेलन केलर यांच्या उदाहरणावरून समजतं. ज्यांना दिसतही नव्हतं आणि ऐकूही येत नव्हतं, त्या हेलन केलर यांनी ब्रेल लिपीच्याच मदतीने शिक्षण घेतलं आणि त्या एक महान लेखिका आणि विचारवंत म्हणून ओळखल्या गेल्या. अविश्वसनीय आहे. हेलेन केलर यांचं एक वाक्य आहे जे या सगळ्यावर खूप छान भाष्य करतं. त्या म्हणतात, अंध असण्यापेक्षा वाईट एकच गोष्ट आहे, ती म्हणजे दृष्टी असूनही दूरदृष्टी नसणे. म्हणजे फक्त डोळ्यांनी पाहणं महत्त्वाचं नाही, तर त्या पलीकडे पाहण्याची क्षमता असणं महत्त्वाचं आहे. तर मग आजच्या या प्रवासाचा शेवट एका प्रश्नाने करूया. जर पाहणं म्हणजे फक्त आपल्या मेंदूने परावर्तित प्रकाशाचा लावलेला एक अर्थ असेल, तर जरा विचार करा, आपली इंद्रिय या वास्तवाचा किती छोटासा तुकडा आपल्यापर्यंत पोचवत असतील. आणि असं काय काय असेल जे आपण गमावत असू.